नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मराठीच्या पी-वाय-क्यूमध्ये एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत. आपण समास असेल, वाक्यप्रकार असेल किंवा या ठिकाणी जे काही व्याकरणाचे काही भाग असतील, त्यावर आपण यापूर्वी देखील पी-वाय-क्यू अभ्यासलेले आहेत. काही कंटेंट आपण अभ्यासलेला आहे. आज आपण 3 गोष्टी एकत्र घेऊन त्यामध्ये 10-10 प्रश्नाचं आपण पी-वाय-क्यू घेत आहोत. त्यातून नक्कीच या तीनही व्याकरणाच्या गोष्टीचा तुमचा सराव होणार आहे. सुरू करूया आपण आपली पहिली आजची तासिका. पहिला प्रश्न आहे, न्यायाधीशाकडून गुन्हेगाराला दंड ठोठावला गेला. या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. मग आपल्याला 4 गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहे. सकर्मक भावे प्रयोग, प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग, नवीन कर्मणी प्रयोग आणि पुराण कर्मणी प्रयोग. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा एखादी क्रिया कर्त्याकडून न होता दुसऱ्याकडून करून घेतली जाते. मग या ठिकाणी न्यायाधीशाकडून जेव्हा या वाक्यातला जो कर्ता असतो, कर्त्याला जेव्हा कडून अशा प्रकारचा प्रत्यय लागून येतो, तेव्हा तो नवीन कर्मणी प्रयोगाचं ते वाक्य असतं. मग या ठिकाणी न्यायाधीशाकडून बघा, न्यायाधीश हे काय कर्ता आहे, मग कर्त्याला काय लागलेला आहे, या ठिकाणी कडून हा प्रत्यय लागलेला आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, असं जेव्हा वाक्य असतं तेव्हा त्याला या ठिकाणी नवीन कर्मणी किंवा कर्तकर्मणी प्रयोग असं आपलं म्हणायचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी, नवीन कर्मणी प्रयोग हे या प्रश्न योग्य उत्तर आहे. चला आता आपण दुसरा जो प्रश्न आहे, दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. खालीलपैकी कोणत्या वाक्यात सकर्मक कर्तरी प्रयोग आहे? तर या ठिकाणी 4ही वाक्य जर बघितले तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल, पक्षी हवेत उडतो, या ठिकाणी कर्म नाही, कर्तरी प्रयोग जरी असला तरी त्याने शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकवावे, भावी प्रयोग. आता तिसरं वाक्य बघा, विद्यार्थी गणिताचे पुस्तक वाचतो. तर या ठिकाणी विद्यार्थी गणिताचे पुस्तक वाचतो, तर या ठिकाणी वर्तमान काळ आहे. त्याच्यानंतर कर्त्याला प्रत्यय नाही, ते प्रथमाविभक्तीत आहे. याचा अर्थ हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. फक्त यामध्ये कर्म आहे की नाही ते बघा. तर या ठिकाणी कर्म आहे, पुस्तक हे कर्म आहे. मग या ठिकाणी हे वाक्य आहे सकर्मक कर्तरी प्रयोगाचं. पर्याय क्रमांक सी. चला, आईने मुलाला झोपवले. या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. प्रयोग कोणता आहे? तर यामध्ये लक्षात ठेवायचं, आईने मुलाला झोपवले. बघा, आईने कर्ता, मुलाला कर्म, दोघांना पण या ठिकाणी प्रत्यय लागलेला आहे. आणि जो क्रियापद आहे ते तृतीय पुरुष एकवचनी नपुंसकलिंगी आहे. याचा अर्थ हे भावी प्रयोगाचं वाक्य आहे. पण त्यामध्ये सुद्धा कोणता प्रयोग? सकर्मक भावे, कारण कर्म आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी, सकर्म भावी प्रयोग हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला पुढचं बघूया आपण. चौथा, तू मला पुस्तक दिलेस. या वाक्यातील संकर प्रयोगाचं आपल्याला वाक्य ओळखायचं आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, येथे कर्ता द्वितीय पुरुष तू आहे आणि क्रियापद कर्माच्या लिंगवचनानुसार बदलून शेवटी कर्त्यास सप्रत्यय लागतो. जेव्हा अशा प्रकारची रचना असते तेव्हा तो कर्तृकर्म संकर प्रयोग असतो. म्हणून पर्याय क्रमांक सी, कर्तृकर्म संकर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे 5वा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी अकर्मक भावी प्रयोगाचं अचूक उदाहरण ओळखायचं आहे. तर या ठिकाणी अकर्मक म्हणजे ज्या प्रयोगामध्ये कर्म नाही पण तो भावी प्रयोग आहे असं आपल्याला ओळखायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर आज सारखे मळमळते. बघा, तो घरी जातो, रामाने आंबा खाल्ला, तिने गाणे गायले. तर पहिलं जे वाक्य आहे ते कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. दुसरं तिसरं जे वाक्य आहे ते कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. मग सगळ्यात शेवट जर तुम्ही बघितलं, या वाक्यामध्ये काय नाही आहे, कर्ताच नाही आहे. मग अशा वाक्यात प्रत्यक्ष कर्ता जेव्हा नसतो, फक्त क्रियेचा भाव हाच कर्ता असतो, त्या ठिकाणी कर्म पण नसतं. म्हणून याला आपण भावकर्तरी किंवा भावकर्तृक असा प्रयोग सुद्धा म्हणतो. हा अकर्मक भावे प्रयोगाचा प्रकार आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढचा 6वा प्रश्न बघूया आपण. शक्य कर्मणी प्रयोगाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. त्याने काम संपवले, मला घरी जावे वाटते, आता माझ्याने एवढा डोंगर चढवतो. आणि पुढचं आहे, या ठिकाणी आई मुलाला हसवते. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, आता आपल्याला शक्य कर्मणी, मग शक्य कर्म जे असतं या वाक्यामध्ये कर्माला जे काय कर्त्याला म्हणजे माझ्याने आहे की नाही, कर्ता काय माझा, माझ्याने तृतीय रूपात तो आहे. त्याला तृतीय जी काही नेशी म्हणजे तृतीय जी विभक्ती आहे ती लागलेली आहे. आणि त्याच्यानंतर क्रियापदातून चढवतो आहे की नाही, चढवतो म्हणजे या ठिकाणी शक्यता निघलेली आहे. तर क्रियेची शक्यता किंवा सामर्थ्य जेव्हा असं व्यक्त केलं जातं तेव्हा तो या ठिकाणी शक्य कर्मणी प्रयोग असतो. म्हणून हे जे वाक्य आहे शक्य कर्मणीचं वाक्य आहे. पर्याय क्रमांक सी, आता माझ्याने एवढा डोंगर चढवतो हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं. 7वा प्रश्न बघूया.
समापन कर्मणी. आता लक्षात ठेवायचं, समापन कर्मणी असताना याच्यात एखादी जी गोष्ट असते किंवा कार्य असतं हे संपवल्याचा भाव असतो त्याच्यामध्ये, आहे की नाही. क्रियापदावरून क्रियेची समाप्ती दर्शवली जाते व कर्ता षष्ठी विभक्तीत असतो. यालाच या ठिकाणी आपण काय म्हणतो, समापन कर्मणी असं म्हणतो. म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचं, समापन कर्मणीमध्ये कर्त्याला षष्ठी म्हणजे चाचीचे प्रत्यय लागलेला असतो आणि संयुक्त क्रियापदावरून क्रिया नुसतीच संपल्याचा त्या ठिकाणी काय होतो, बोध होतो. जसं उदाहरणार्थ त्याचे लिहून झाले, हे जे आहे समापन कर्मणीचं वाक्य आहे. म्हणून या ठिकाणी समापन कर्मणीची व्याख्या जी आहे पर्याय क्रमांक बी ही अगदी योग्य आहे. म्हणून हाच त्या 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा 8वा प्रश्न बघूया आपण. तुला जोडीला राम जोड कळी काळात. बघा, वाक्यातूनच कळतं की हे सगळं संस्कृतमधले शब्द आहेत आणि जेव्हा संस्कृतमधले शब्द वाक्यामध्ये येतात तेव्हा ते पुराण कर्मणी किंवा प्राचीन कर्मणीचं वाक्य असतं. म्हणून पर्याय क्रमांक डी पुराण कर्मणी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा 9वा प्रश्न बघा. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते तृतीय पुरुष नपुंसक लिंगी एकवचनी स्वतंत्र असते तेव्हा तो कोणता प्रयोग असतो, तर तेव्हा तो भावी प्रयोग असतो. भावी प्रयोगाची ही व्याख्याच आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी भावी प्रयोग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला 10वा प्रश्न बघूया. आई वडील या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. चला आता या ठिकाणी प्रयोग संपले, आता आपण काय करूया, समास बघूया. आई वडील. आता आई वडील जे आहे या पदाचा जर तुम्ही विग्रह केला तर आई आणि वडील असा होतो. दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने समान आहेत, समसमान आहेत, दोन्ही महत्त्वाची पदे आहेत. म्हणून या ठिकाणी आणि या शब्दाने त्याला समुच्चय बोधक अव्ययाने त्याला जोडलेलं आहे. म्हणून हे इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी इतरेतर द्वंद्व समास हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 11. ज्या समासातील पहिले पद संख्यावाचक विशेषण असते आणि त्या सामासिक शब्दावरून एक समुच्चयाचा बोध होतो त्यास काय म्हणतात, तर लक्षात ठेवायचं आहे हे द्विगु समासाचं उदाहरण आहे. हे जे काही व्याख्या आहे किंवा वर्णन आहे हे द्विगु समासाचं आहे. द्विगु समास हा कर्मधारय समासाचा उपप्रकार असून त्याचं पहिलं पद संख्या दर्शवते, जसे की नवरत्न, त्रिभुवन. म्हणजे पहिलं जे पद आहे ते त्या ठिकाणी संख्या म्हणजे 1 2 3 4 10 पर्यंत अशा कोणत्या तरी प्रकारचं संख्येचा त्या ठिकाणी उल्लेख होत असतो. म्हणून ते द्विगु समास. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे द्विगु समास पर्याय क्रमांक सी. 12वा प्रश्न बघूया. यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे, तर लक्षात ठेवायचं यथाशक्ती जर तुम्ही बघितलं, यथा हा संस्कृत उपसर्ग लागून आलेला शब्द आहे की नाही, म्हणजे शक्तीप्रमाणे. तर या ठिकाणी यथा हे काय उपसर्ग आहे आणि ज्या शब्दामध्ये उपसर्ग लागून आलेला असतो तो अव्ययी भाव त्या ठिकाणी समास असतो. लक्षात ठेवायचं अव्ययी भाव समासाचे उदाहरण असतं. म्हणून पर्याय क्रमांक डी अव्ययी भाव समास हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 13वा. निळकंठ या शब्दाचा समास ओळखा. ज्याचा कंठ निळा आहे असा तो शंकर. म्हणजेच काय, या सामासिक शब्दातील दोन्ही पदे निळा आणि कंठ ही महत्त्वाची नाही आहेत. म्हणजे या दोन्ही पदावरून तिसऱ्याच कोणत्या तरी गोष्टीचा बोध होतो, त्यावरून तिसऱ्या पदाचा बोध होतो. म्हणजेच काय, निळा कंठ आहे ज्याचा तो, म्हणजे कंठ निळा आणि कंठ दोन्ही पदं काही कामाचे नाही, याच्यातून तिसऱ्याचा बोध होतो. म्हणजे निळा कंठ आहे ज्याचा तो असा शंकर किंवा महादेव, तिसऱ्याचाच बोध झाला. मग जेव्हा तिसऱ्याचा बोध होतो हा बहुर्विही समास असतो. म्हणून पर्याय क्रमांक बी बहुर्विही समास हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला 14वा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी मध्यम पद लोभी तत्पुरुष समासाचं अचूक उदाहरण कोणतं? राजपुत्र, अनादर, गजानन, पुरणपोळी. आता जर तुम्ही बघितलं तर शब्दाची जर फोड केली तर या ठिकाणी पुरणपोळी हा जो शब्द आहे याचा जर विग्रह करा, पुरण घालून तयार केलेली पोळी, त्याला आपण म्हणतो पुरणपोळी. मग हे म्हणत असताना जेव्हा या ठिकाणी आपण मधले जे पद आहेत पुरणपोळी म्हणतो, हे सर्व मधले पद आपण काय करतो, गाळून टाकतो. मग अशा वेळी जेव्हा मधले पद गाळून टाकलेले असतात तेव्हा त्या ठिकाणी मध्यम पद लोभी तत्पुरुष समासाचं ते उदाहरण होतं. म्हणून पर्याय क्रमांक डी पुरणपोळी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 15वा. कमळ नयन या सामाजिक शब्दाचा विग्रह कसा होईल व तो कोणत्या समासाचा उपप्रकार आहे? चला, नयन आहे कमळासारखे ज्याचे तो, हे काय होईल, बहुर्विही होईल, है की नाही. नयन आहे कमळासारखे ज्याचे तो. मग या ठिकाणी तिसऱ्याच पदाचा बोध होतो, हे बहुर्वी. तर या ठिकाणी हे होईल का, हे होणार नाही. चला, त्याच्यानंतर जरी बहुर्वी सारखा या ठिकाणी त्याचा विग्रह असला तरी सामान्यतः कमळनयन हे कर्मधारय उपमान आणि उपमेयचे उत्तम उदाहरण मानले जाते. म्हणून या ठिकाणी दुसरा पर्याय जो आहे कमळासारखे नयन, कमळासारखे नयन, येथे नयनाची
इथे नयनांना म्हणजे डोळ्यांना कमळाची उपमा दिलेली आहे, म्हणजे या ठिकाणी उपमा दिलेली आहे. मग पहिलं पद उपमान आहे आणि दुसरं पद उपमेय आहे. म्हणून या ठिकाणी हे जे आहे कर्मधारय समासाचं उदाहरण आहे, कारण हे कर्मधारय समासाचं लक्षण आहे. पहिलं पद उपमान असतं आणि दुसरं पद उपमेय असतं, म्हणून हे कमळासारखे नयन. म्हणून बी, पर्याय क्रमांक बी, कर्मधारय समास हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक 16 बघा. अलग तत्पुरुष समासाचं वैशिष्ट्य काय असतं? दोन्ही पदे परस्पर विरोधी असतात. उत्तर पद प्रधान असून ते क्रियापद असते. पहिले पद संख्या विशेषण असते. तर या ठिकाणी हे तीनही उत्तर होणार नाही. अलग पुरुष जे आहे तर या ठिकाणी जर बघितलं पूर्वपदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही. म्हणजेच का अलुक म्हणजे काय? ज्याचा लोप होत नाही त्याला म्हणतात अलुक. या समासात पूर्वपदाच्या म्हणजे पहिल्या पदाच्या संस्कृत विभक्तीचा प्रत्ययाचा या ठिकाणी काय होत नाही? लोप होत नाही. म्हणून पर्याय क्रमांक डी, पूर्वपदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही, हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचं बघूया आपण. पाप पुण्य या सामासिक शब्दाचा विग्रह करताना कोणते अव्यय वापरावे लागेल आणि तो कोणता समास असेल? तर या ठिकाणी बघा, पाप किंवा पुण्य, पाप किंवा पुण्य असं म्हणताना आपण काय करतो? या ठिकाणी किंवा लावतो. किंवा म्हणजे एक तर हे किंवा ते. जेव्हा किंवा हे त्या ठिकाणी विकल्प वापरला जातो तर ते वैकल्पिक द्वंद्व समासाचं उदाहरण असतं. म्हणून किंवा अथवा वैकल्पिक द्वंद्व समास हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक ए. 18वा प्रश्न बघा. ज्या समासात दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, आत्ताच आपण बघितलं, तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल तर तो सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचं विशेषण असतो. त्यास काय म्हणतात? त्यास बहुर्वी समास म्हणतात. म्हणजे पर्याय क्रमांक ए, बहुर्वी समासाची ही व्याख्या आहे. म्हणून पर्याय क्रमांक बहुर्वी समास ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 19. उपपद कृदंत तत्पुरुष समासाचं उदाहरण खालीलपैकी कोणतं? या ठिकाणी जलद, घरोघरी, महादेव, विद्येचे आलय. तर जलद बघा, जलद जे आहे, जलद शब्दाचा जर विग्रह जर केला तर जल देणारा, जल देणारा. मग या ठिकाणी द हे जे आहे हा मुख्य धातू आहे. या पदातील द हे क्रियापदाचं धातुसाधित रूप आहे, कृदंत आहे, असून ते स्वतंत्रपणे वापरता येत नाही. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, जलद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 20वा प्रश्न बघा. जरी आकाशात काळे ढग जमा झाले तरी पाऊस पडला नाही. आता हे वाक्याच्या प्रकारावर आपण सुरू केलेलं आहे. शेवटचे 10 प्रश्न वाक्यावर. जरी आकाशात काळे ढग जमा झाले तरी पाऊस पडला नाही. बघा हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते? केवळ वाक्य म्हणजे एकटं वाक्य आहे का? याच्यामध्ये एकच क्रियापद आणि एकच कर्ता आहे का? तर नाही. संयुक्त वाक्य बघा, आणि शब्दाने जोडलेलं आहे का? नाही. जरी तरी जेव्हा वाक्य येतं, जरी तरी म्हणजेच ज्या वाक्यामध्ये जरी तरीचा वापर केलेला असतो ते असतं मिश्र वाक्य. त्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. तर मिश्र वाक्य जेथे या ठिकाणी जरी तरी या संकेतबोधक उभयानवी अव्ययाचा वापर करून एक मुख्य वाक्य असतं आणि दुसरं गौण वाक्य असतं. मग हे त्यामुळे त्याला मिश्र वाक्य असं म्हटलं जातं. मग हे जे उदाहरण आहे ते मिश्र वाक्याचं उदाहरण आहे. पर्याय क्रमांक सी. चला खालील पुढचा जो प्रश्न आहे, खालील संयुक्तिक वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. ती आली आणि तिने गाणे गायले. बघा, ती आली आणि तिने गाणे गायले म्हणजे ती आली आणि तिने गाणे गायले म्हणजे आणखी त्याच्यात भर पडली. म्हणजे येथे आणि या प्रधानत्वसूचक उभयानवी अव्ययाचे दोन विधाने एकत्र जोडली असून पहिल्या विधानात दुसऱ्याची भर पडली म्हणजे समुच्चय झाला आहे की नाही, आणखी त्याच्यात वाढ पडली. मग अशा प्रकारे याला समुच्चय बोधक संयुक्त वाक्य असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक ए, समुच्चय बोधक संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य तर आहे ते, पण या ठिकाणी आणखी भर पडली म्हणून समुच्चय बोधक हवे. चला पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 22 कडे जाऊया. आज्ञा पाळा या वाक्याचं विद्यार्थी वाक्यात रूपांतर कसे होईल? या ठिकाणी आज्ञा तुम्ही आज्ञा पाळावी, आज्ञा कधीच टाळू नये, आज्ञा पाळणे आवश्यक आहे का? आहा हा काय आज्ञा आहे? तर बघा शेवटचं केवळ प्रयोगी वाक्य, केवळ वाक्य आहे, सॉरी जे आहे आपण त्याला कोणतं म्हणतो? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणतो त्याला आपण, केवळ प्रयोगी. त्याच्यानंतर आज्ञा पाळणे आवश्यक आहे, प्रश्न विचारलेला आहे. आज्ञा कधीच टाळू नये, तर या ठिकाणी आज्ञा पाळा याचा आपल्याला विद्यार्थी रूप योग्य आहे. तुम्ही आज्ञा पाळावी या ठिकाणी म्हणजे वा, वी, वे प्रत्यय याच्यामध्ये लागून येतात आणि त्यातून कर्तव्य किंवा योग्यता, इच्छा व्यक्त केली जाते. त्यालाच आपण या ठिकाणी काय म्हणतो? विद्यार्थी किंवा विद्यार्थी वाक्य म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक ए, तुम्ही आज्ञा पाळावी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 23वा प्रश्न बघा. किती सुंदर आहे हे दृश्य ह्या वाक्याचं अचूक
विधानार्थी वाक्य आपल्याला बनवायचं आहे, विधानार्थी बनवायचं आहे. हे केवळ प्रयोगी वाक्य आहे, आपल्याला विधानार्थी बनवायचं आहे. तर या ठिकाणी दृश्य सुंदर असावे होणार नाही, दृश्य दृश्यासारखे नाही, हे दृश्य अत्यंत सुंदर आहे. मग अत्यंत शब्द त्यामध्ये आलेला आहे. उद्गाराच्या वाक्यातील किती हा शब्द तीव्रता दर्शवणारा शब्द काढून टाकायचा आणि विधानार्थी वाक्यात अत्यंत किंवा फार हा शब्द वापरून त्याचं सरळ विधान तयार केलं जातं. या प्रकारे विधान तयार झालं ते हे दृश्य अत्यंत सुंदर आहे. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया 24वा. ज्या वाक्यात एक मुख्य वाक्य आणि त्यावर अवलंबून असणारे आणखी एक गौण एक किंवा अधिक गौण वाक्य असतात त्याला आपण मगाशीच बघितलं ते असतं काय असतं मिश्र वाक्य. त्या रचनेला मिश्र वाक्य असं म्हणतात. मिश्र वाक्याची व्याख्याच अशी आहे की त्यामध्ये एक प्रधान मुख्य वाक्य आणि एक गौण वाक्य त्यावर अवलंबून असलेलं दुसरं वाक्य उपवाक्य असतं. अशा प्रकारे हे मिश्र वाक्याची रचना आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए मिश्र वाक्य. 25वा प्रश्न बघूया. पाऊस पडला म्हणून नदीला पूर आला. या ठिकाणी परिणाम झालेला आहे. पाऊस आला म्हणून नदीला पूर आला, त्याचा परिणाम झाला, पाऊस पडल्याचा परिणाम झाला. लक्ष ठेवायचं. कारणबोधक मिश्र वाक्य नाही होणार, उद्देशबोधक नाही, परिणामबोधक संयुक्त वाक्य मात्र हे अवश्य होईल. कारण या ठिकाणी म्हणून यानं आपल्याला वाक्य जोडलेलं आहे की नाही. पाऊस पडला म्हणून नदीला पूर आला, तर या ठिकाणी म्हणून या यानं अव्यानं जरी जोडलेलं आहे तर या ठिकाणी परिणाम झालेला आहे. म्हणून हे परिणामबोधक संयुक्त वाक्य आहे. पर्याय क्रमांक सी. 26वा प्रश्न बघा. खालील वाक्यातून न्यूनत्वबोधक संयुक्त वाक्य ओळखा. कीर्ती मिळवावी म्हणून तो झटत आहे. तू येशील की मी येऊ. त्यानंतर त्याने खूप अभ्यास केला परंतु त्याला यश मिळालं नाही. बघा पण परंतुनं या ठिकाणी जोडलेलं असतं आणि दुसऱ्या वाक्याला काहीच त्या ठिकाणी उणीव जशी तशी उणीव राहते, कमतरता तशीच राहून जाते. कमतरता म्हणजे न्यूनत्व. अशा प्रकारे जर न्यूनत्व दर्शवलं असेल तर ते असतं न्यूनत्वबोधकाचं वाक्य. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी त्याने खूप अभ्यास केला परंतु त्याला यश मिळालं नाही हे जे वाक्य आहे न्यूनत्वबोधक संयुक्त वाक्य आहे. पर्याय क्रमांक सी. चला पुढचं. स्वच्छता ठेवावी हे वाक्य कोणत्या अर्थाचं आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं स्वच्छता ठेवावी तर हे वाक्य जे आहे तर या वाक्यातून काय आहे उपदेश देण्यात आलेला आहे की नाही. काहीतरी उपदेश किंवा नैतिक कर्तव्याचा या ठिकाणी उल्लेख केलेला असतो आणि त्यामध्ये जर वा वे वी हे जर त्या ठिकाणी त्याला प्रत्यय जोडून आला असेल तर ते विद्यार्थ किंवा विद्यार्थी वाक्य असतं. म्हणून या ठिकाणी हे पर्याय क्रमांक सी विद्यार्थी वाक्य हा पर्याय या ठिकाणी त्याचा योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 29. पुढील वाक्याचा प्रकार सांगा. जर शांतता राखाल तर मला शिकवता येईल. बघा जर तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं. जर तर म्हणजे जर तर काय असते संकेत असतो आहे की नाही. म्हणून या ठिकाणी संकेतार्थ मिश्र वाक्य ज्या वाक्यामध्ये जर तर चा वापर करून शिकवण्याची किंवा शांतता राखण्याच्या अटीवर अवलंबून ठेवावी. म्हणजे या ठिकाणी जर तरचा वापर करून शिकवण्याची क्रिया शांतता राखण्याच्या अटीवर अवलंबून ठेवली आहे. म्हणून हे काय आहे संकेतार्थ वाक्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी याचं योग्य उत्तर आहे संकेतार्थ मिश्र वाक्य. आणि शेवटचा प्रश्न. उद्देश आणि विधेय हे खालीलपैकी कशाचे मुख्य घटक मानले जातात. प्रयोगाचे, विभक्तीचे, समासाचे का वाक्याचे अंग. बरोबर. सगळ्यात शेवटचं जो पर्याय मराठी व्याकरणात प्रत्येक वाक्याचे मुख्य 2 भाग असतात. एक असतो उद्देश म्हणजे कर्ता आणि एक असतं विधेय म्हणजे क्रियापद. म्हणून हे वाक्याचे अंग आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी जी आपली आजची तासिका होती 3 व्याकरणाचे 3 भाग आपण या ठिकाणी जोडून घेतलेले आहेत जेणेकरून जास्तीत जास्त सराव तुमचा होईल. आशा करतो व्हिडिओ सर्वांना आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन तासिकेमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.